दिल्लीत काल पार पडलेल्या संसद चलो मोर्चा दरम्यान पोलिसांकडून झालेल्या लाठी हल्ल्यावर कॉकरोच जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। कालच्या निदर्शनादरम्यान पोलिसांनी अमानुष लाठीमार केला। आमच्या तरुण कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करण्यात आली, त्यांची डोकी फोडली गेली आणि त्यांना रस्त्यावर फरफटत नेलं गेलं। आम्ही अशा प्रकारच्या क्रूरतेची कधीही अपेक्षा केली नव्हती आणि अशी क्रूरता कधी पाहिली देखील नव्हती। काल दिल्ली पोलिसांनी सर्व मर्यादा ओलांडल्या। स्पष्टपणे सांगायचं तर त्यांना लोकांना मारहाण करण्याचेच आदेश देण्यात आले होते असं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। माझे सहकारी प्रशांत लीला रामदास सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, आता सीजेपी आक्रमक झालेली आहे। आंदोलकांवर काल जो काही लाठीचार्ज झाला त्यावरून आणि अजूनही ते आंदोलनावर ठाम असल्याचं कळतंय, काय अपडेट? बरोबर, ज्या पद्धतीने काल लाठीचार्ज झालेला आहे त्यानंतर आता कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने तर जोरदार या संदर्भात निदर्शने केली जात आहे, त्याचा विरोध केला जात आहे। सगळ्या पोलीस बळाचा वापर करून हा जो ज्या पद्धतीने वापर करण्यात आला आणि ज्या पद्धतीने त्यांच्यावरती कठोर लाठीचार्ज केला, अनेक आंदोलनकर्ते जखमी आहे, असं असताना ज्या पद्धतीने घडामोडी होत आहे या सगळ्या घडामोडीमध्ये हे महत्वाचं आहे की साधारणतः संपूर्ण आंदोलनादरम्यान साधारणतः 70 पेक्षा जास्त जे आंदोलनकर्ते गंभीर जखमी, अनेक जे आपण जर बघितलं अनेक जे पोलीस होते त्या पोलिसांनी ज्या पद्धतीने म्हणजे साधारणतः अशा पद्धतीने मारहाण केली की जसे एखाद्या गुंडाला मारहाण करतात अशा पद्धतीने मारहाण केल्याचा आरोप खास करून कॉकरोच जनता पार्टीच्या त्याचाच विरोध करण्याकरता आज जर बघितलं तर पुन्हा एकदा आता कॉकरोच जनता पार्टीच्या वतीनं जोरदार निदर्शने जंतर मंतर परिसरात सुरू केलेली आहे। कालच दिल्ली पोलिसांचा काल प्रयत्न होता की कुठल्याही परिस्थितीने आंदोलन संपवायचं, पण आता आंदोलन संपण्याचं नाव घेत नाहीये आणि ज्या पद्धतीने आता पुन्हा एकदा सगळे आंदोलनकर्ते जंतर मंतर परिसरात एकवटत आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की आता केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि सोबतच राज्य सरकारच्या वतीने एक शिष्टमंडळ आम्हाला इथे जंतर मंतर परिसरात भेटण्यासाठी यावं। त्यामुळे आता आंदोलन पुन्हा एकदा जोरात सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। स्टुडिओ बरं प्रशांत, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। तर आपण पाहतोय आंदोलकांवरील लाठीचार्जवरून आता सीजेपी पुन्हा एकदा आक्रमक झालेली आहे।